नमस्कार. मी संतोष कुमार बापूसाहेब तोडकर, राहणार मारडी, तालुका उत्तर सोलापूर. 1 जुलै रोजी कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदच्या आणि कृषी खात्याच्या अंतर्गत जी वर्षामध्ये पीक स्पर्धा घेतली त्यामध्ये मी भाग घेतला होता. त्यावेळी मला पीक स्पर्धेत कृषी खात्याकडून प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. यामध्ये मी सोयाबीन पिकासाठी माझा फॉर्म भरला होता. त्यामध्ये मी भरघोस उत्पन्न घेतल्यामुळे मला हे यश त्यांनी मला प्रदान केलं. यामध्ये मी सोयाबीन पीक घेत असताना उन्हाळ्यामध्ये आडवी नांगरणी, रोटावेटर आणि BBF पद्धतीने पाणी फाउंडेशन आणि आत्मगट यांनी च्या इंगळे मॅडम, भोसले सर, माळी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सतत त्यांच्या प्लॉट व्हिजिटमध्ये त्यांनी सांगितलेल्या गायडन्सप्रमाणे आम्ही हे करत आलो. तर याचे BBF पद्धतीने सोयाबीन केल्यामुळे 4-5 फायदे आपल्याला यामध्ये दिसून आले आणि त्याचा अनुभव मी आपल्याला सांगत आहे की BBF जर पेरणी केली तर आपण 4 ते 5 ओळीमध्ये पण करू शकतो. त्यामुळे साईडला 2 दंड पडतात. त्या दंडातून आपल्या शेतकऱ्यापुढे 2 प्रश्न आहेत सध्या की अतिवृष्टी तर होते सोयाबीनच्या काळात किंवा कमी. तर ह्या BBFचा हाच फायदा आहे की तुम्हाला दोन्ही संकटाला तोंड देता येते. ते तर अशा पद्धतीने आहे. जास्त जर पाऊस झाला तर त्या 2 जे दंड झालेले आहेत त्यातून पाणी निघून जाऊ शकते आणि कमी पाऊस पडला तर आपल्याला सिंचनासाठी त्यातून त्या 2 सरीचा वापर करता येतो. BBF मुळे एकरी 22 किलो बियाणे फक्त आपल्याला लागतं आणि त्याच्यामुळे पिकात योग्य अंतर आणि 2 रोपामध्ये योग्य अंतर राहतं, 2 ओळीत योग्य अंतर राहतं. त्याच्यामुळे मोकळी हवा खेळते आणि विशेष म्हणजे झाडाची उंची भरपूर वाढते. शेंगा मोकळी जागा असल्यामुळं हवा खेळती राहते आणि शेंगा भरपूर लागतात आपल्याला. त्या मानानं उत्पन्न पण चांगलं निघतं आणि रोगाला कमी बळी पडतं. शेतकऱ्यांना दुसरा धोका आहे की आपण ज्यावेळेस सोयाबीन 1-1.5 महिन्यात होतं त्यावेळेस आपल्याला त्यात फिरता येत नाही. कारण शापदापासून किंवा इतर जनावरांपासून आपल्याला धोका होऊ शकतो. तर ही जी ओळ आहे दंड सोडलेला त्यातून आपण व्यवस्थितरित्या फवारणीसाठी फिरू शकतो. हा एक मोठा फायदा त्यातून मला दिसून आला. आणि तिसरी गोष्ट आहे, आपण जर ठरवलं की बाबा ह्या 2 ओळीमध्ये आंतरपीक पण तुरीचं तुम्ही घेऊ शकता. असं जर सोयाबीन तुमचं काही कारणामुळं येऊ नाही शकलं तर तुम्ही तुरीचे संगोपन करून तुम्ही तुरीचंही उत्पन्न त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घेऊ शकता. अशा पद्धतीने आम्ही वेळोवेळी त्यांनी सांगितलेल्या फवारण्या किंवा गायडन्स हे सगळं त्यांनी जे नियमाने सांगितलं होतं फॉर्म भरल्यानंतर की बाबा हे असं करावं लागेल तसं करावं लागेल की ह्यातले काय नियम त्रुटी अटी जे आहेत त्या मी सगळं करत गेलो. त्या पद्धतीने मी गेल्या वर्षी अतिवृष्टी होऊन अक्षरशः शेतामध्ये चालता येत नव्हतं किंवा सोयाबीन काढता येत नव्हतं. तरी पण आपण गेल्या वर्षी 1 हेक्टरमध्ये 38 क्विंटलचं उत्पन्न आपल्याला मिळालेलं आहे. अशा पद्धतीनं जर आपण शेतकऱ्यांनी ह्या पद्धतीचा अवलंब करून शासनाने विविध योजना ज्या आपल्याला दिल्या ते DBTच्या अंतर्गत आपण फॉर्म भरून त्याचा योग्य तो फायदा प्रत्येक शेतकऱ्याने घेतला पाहिजे आणि यासाठी प्रत्येक पिकासाठी आहे की सोयाबीनसाठीच नाही तर प्रत्येक मका, उडीद आपण जी खरीपातील पिकं घेतो त्या प्रत्येक पिकासाठी शासनाकडून आपल्याला ही योजना राबवली जाते आणि अशा पद्धतीनं आपलं गावाचं आणि आपलं नाव आणि आपल्या उत्पन्नात स्वतःच्या भर अशा पद्धतीने पडू शकते. तर सर्व शेतकऱ्यांना माझी हीच विनंती आहे की आपण या पद्धतीनं जर उत्पन्न घेतलं तर आपले उत्पन्न वाढू शकेल आणि आपल्याला त्याचा मोठा फायदा होईल. आणखीन एक सांगण्यासारखी गोष्ट आहे की मला जे बक्षीस मिळाले यामध्ये माझ्या कुटुंबाचा मला पूर्ण सपोर्ट राहिला. कारण त्यांनी ज्या वेळेस मी इतर ठिकाणी कामासाठी गेलो असेल त्यावेळेस मी औषधासाठी बॅरल भरायचं आहे किंवा सोयाबीन काढल्यानंतर ते वाळवायचं आहे, ते घरी आणायचं आहे, ह्या ज्या गोष्टी कराव्या लागत होत्या त्या महत्वाच्या गोष्टीसाठी मला घरच्यांनी पण भाऊ, मुलगा मंडळी, आई यांनी मोठ्या उत्सुकतेने आपण पीक स्पर्धेत भाग घेतलाय म्हणल्यानंतर त्यांनी मला मदत केली
आणि त्यांचंही मला मोलाचं सहकार्य असं लाभलं. आणि सर्व कृषी खातं आणि जिल्हा परिषद यांनी मला या उत्पादन घेतलेल्या ह्याच्यात मला पात्र ठरवून सन्मान केला. त्याबद्दल मी कृषी खात्याचे व सर्वांचे मनापासून धन्यवाद करतो.